निफाड तालुक्याचे एकेकाळी वैभव असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीचा घाट जिल्हा बँकेनं घातला आहे। त्यामुळे राज्य बियाणे उपसमितीचे माजी सदस्य आणि करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके पाटील यांच्यासह कामगार शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हा बँकेत धडक देत प्रशासक बिडवई यांना निसाकाबाबत जाब विचारला आणि यावेळी झालेल्या बैठकीत निसाकाची विक्री करण्याबाबत सभासद आणि कामगारांचा तीव्र विरोध असल्याचं खंडू बोडके पाटील यांनी प्रशासक बिडवई यांना सांगितलं। नाशिक जिल्हा बँकेच्या सभागृहात खंडू बोडके पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने प्रशासक बिडवई यांच्या समवेत निसाका विक्रीबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते। जिल्हा बँकेचे प्रशासक बिडवई आणि निसाकाचे अवसायक हिरे यांनी यावेळी शिष्टमंडळाला निसाका विक्रीबाबत सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईची माहिती दिली। 2017 पासून सरफेसी ॲक्टनुसार जिल्हा बँकेकडे निसाकाचे सर्वाधिकार आहेत। जिल्हा बँकेने BT कडलक कंपनीला निसाका भाडेकरारांनी चालवण्यास दिला होता, मात्र 3 हंगाम उलटूनही त्यांनी कारखाना सुरू न करता उलट राजकीय आश्रयाने त्यातील कोट्यवधीची सामग्री विक्री केल्याचा आरोप खंडू बोडके पाटील यांनी बैठकीत केला आहे। कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद गडाख, सरचिटणीस BG पाटील यांनी सुद्धा कारखाना विक्रीस कामगारांचा विरोध असल्याचं सांगून सुमारे 81 कोटी रुपयांची देणी कोण देणार असा प्रश्न प्रशासक बिडवई यांना विचारला। प्रशासक बिडवई यांनी यावेळी सांगितले की ट्रायपोर्ट 108 एकर जमीन विक्रीतून जिल्हा बँकेला 105 कोटीतून 76 कोटी रुपये व्याज आणि मुद्दलपोटी प्राप्त झालेत, मात्र तरीही 65 कोटी रुपये अद्याप बँकेला प्राप्त झालेले नाही। भाडे करार केलेल्या BT कडलक कंपनीने उलट कोट्यवधी रुपये नुकसान भरपाई मागणी केली आहे। जिल्हा बँकेने कायदेशीररित्या निसाका विक्रीची कारवाई केल्याने त्यांनी यावेळी सांगितलं आहे। माजी आमदार अनिल कदम यांनी सुद्धा यावेळी जिल्हा बँकेचे प्रशासक बिडवई यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आणि कामगारांच्या शिष्टमंडळाने यावेळी माजी आमदार अनिल कदम यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या। यावेळी बैठकीत सभासद प्रतिनिधी खंडू बोडके पाटील, निसाका कामगार संघटनेचे सरचिटणीस BG पाटील, कार्याध्यक्ष प्रमोद गडाख, पिंपळसचे माजी सरपंच तानाजी पुरकर, नितीन निकम, युनियनचे उपाध्यक्ष सुभाष झुमन, खजिनदार बाळासाहेब बागसकर, सरचिटणीस नवनाथ गायकवाड, उत्तम गायकवाड, पंढरीनाथ उगले, राजेंद्र गायकवाड, किरण वाघ, सभासद निवृत्ती मस्सागर, चंद्रभान आहेर, अक्रम पठाण, योगेश आढाव आदी उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट, निफाड। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।